तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र किरण. तुम्हाला तर माहितच आहे, आपण सोमनाथ ज्योतिर्लिंगच्या दर्शनाला आलेलो. रात्री दर्शन घेतलेलं, पण तरी मित्र काय ऐकत नव्हते. दिवसा पण दर्शन घ्यायचं बरं का, आणि समुद्राच्या काठान दर्शन घ्यायचं. किती भारी फोटो बिटो येते ते बघायचं जाऊन. असं करून मग घेतला बघा एक नंबर शूट. असा बघा किती भारी दिसतंय बघा मंदिर, एक नंबर. गड्यांचा काय खालीपणा नाही, सगळं गॉगल घालून टाईट मध्ये एकदम बीचवर. हे बघा समुद्राचा नजारा किती भारी दिसतोय. मग तिथलं सगळं बघून झाल्यावर आम्ही दुसऱ्या पॉईंटला गेलो. त्या पॉईंटला पण सगळे पर्यटक गोळा झालेले होते. दर्शन बिर्शन करून असे मस्त पैकी नजारा बघायला आलेले सगळे. उंट बिंट घोडा यावरती सवारी करायसाठी. हे बघा उंट आला बघा. नागेश भाऊचं म्हणणं होतं बरं का उंटावर बसायचं, पण काय रोहन म्हणला नको बाबा, पडला बिडला मग कोण उचलायचं तुम्हाला, त्याच्यामुळे काय बसला नाही मग नागेश भाऊ. बाकीची काय मंडळी पाण्यात पोहते, काय जण फोटो काढते ती, काय जणांचं काय चाललंय तर कोणाचं काय चाललंय. तर नागेशराव हात बांधून उभारले तिकडे समुद्रावरनं. पण मंदिराचा नजारा एक नंबर दिसतोय बघा. मंदिरात शिखर किती भारी दिसतंय. आता काढलेले आम्ही तुम्हाला फोटो दाखवतो. एक नंबर फोटोशूट केलं बरं का, मजा आली एक नंबर. दिवसा थांबल्यासारखा काय तर फायदा झाला आपला समुद्रा काठाला. सगळं फोटो बिटो काढलं, मस्त मजा केली. शेवटी मग जाताना लक्ष्मीनारायणचं मंदिर तिथं सोमनाथच्या आवारातच होतं. मग तिथं जाता ते दर्शन घेतलं मस्त पैकी. तर संपला आजचा ब्लॉग. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हर हर महादेव भावांनो.